नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि तासगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आत्ता दुसरा निकाल आपल्या हाती आलेला आहे. त्याच्यामध्ये सावळत जिल्हा परिषद गट आणि सावळत पंचायत समिती गण आणि वायफळे पंचायत समिती गण असे 3 निकाल आपल्या हाती आलेले आहेत. त्याच्यामध्ये सावळत जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासूनच स्वर्गीय आर.आर. पाटील व आत्ताचे विद्यमान आमदार रोहित पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे तिथला निकाल हा अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे जाईल असं होतं, पण तसं न होता जिल्हा परिषदेचा गट फक्त आमदार रोहित पाटील यांच्याकडे गेला, तर वायफळे पंचायत समिती गण आणि सावळज पंचायत समिती गण हे दोन्ही गण माजी खासदार संजय काका पाटील यांनी काबीज केलेले आहेत. अतिशय धक्कादायक निकाल या जिल्हा परिषद गटामध्ये आलेला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये वायफळे गणामध्ये माजी DPDCचे माजी सदस्य सुखदेव पाटील यांचा अनपेक्षित असा निकाल झालेला आहे. वायफळे गावातून त्यांना उत्तम अतिशय मताधिक्य मोठ्या प्रमाणात मिळालं. त्याचबरोबर एकूण गावामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मताधिक्य मिळालं. तिथं सुखदेव पाटील हे विजयी झालेले आहेत. या वायफळे गणामध्ये 2च उमेदवार रिंगणामध्ये होते. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून जितेंद्र झांबरे हे आमदार रोहित पाटील गटाकडून उभे होते, तर सुखदेव भीमराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडून रिंगणामध्ये होते. या 2 उमेदवारांच्या मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये सुखदेव पाटील हे तिथं विजयी झालेले आहेत. तर याच निवडणुकीबरोबर जो जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसाठी जे मतमोजणी झाली त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांचे प्रवीण महेश धेंडे हे एकूण 432 मतानं या वायफळे गणामध्ये आघाडीवरती होते. त्यामुळं जो सावळत जिल्हा परिषद गटाचा निकाल होता तो निकाल ह्या एकूण जिल्हा परिषद गटावरती परिणाम करणारा ठरणार होता. यामध्ये इथं जे मतदान झालं वायफळे गणामध्ये तिथं प्रवीण धेंडे हे आघाडीवर होते, तर विजय धेंडे हे रोहित पाटील गटाचे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते पिछाडीवरती होते. या जिल्हा परिषद गटांतर्गत एकूण 5 उमेदवार रिंगणामध्ये होते, पण मुख्य लढत ही संजय काका पाटील गट व रोहित पाटील गट अशीच झाली. या वायफळे गणाचा हा जो निकाल झाला त्याच्यानंतरचा जो दुसरा निकाल आपल्या हाती आला तो म्हणजे सावळज पंचायत समिती गण. सावळज पंचायत समिती गण हा पूर्वीपासूनच स्वर्गीय आर.आर. पाटील आताचे विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या गटाचा बालेकिल्ला समजला जातो. पण तिथं सुद्धा संजय काका पाटील गटाच्या उमेदवाराने त्यांच्या उमेदवाराला धोबी पछाड दिलेली आहे. इथं ऋषिकेश बिर्णे हे संजय काका पाटील गटाचे उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून रिंगणामध्ये उभे होते, त्यांनी जे रोहित पाटील यांचे उमेदवार होते प्रकाश दादांना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांना तिथं धोबी पछाड दिलेली आहे. या पंचायत समिती गणाचं एक वैशिष्ट्य असं झालं की इथं रोहित पाटील गटाकडून माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील उर्फ दत्तात्रय लक्ष्मण पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या बंडखोरीचा फटका हा रोहित पाटील गटाच्या उमेदवाराला बसला आणि तिथं ऋषिकेश बिर्णे हे मताधिक्य निवडून आलेले. त्यामुळं हा जो पूर्वीपासूनचा स्वर्गीय आर.आर. पाटील गटाचा जो बालेकिल्ला होता तो तिथं त्यांचा ढासळलेला आहे आणि माजी खासदार संजय काका पाटील गटाने तिथं आपला उमेदवार निवडून आणलेला आहे. एकूणच या जिल्हा परिषद गटाचा निकाल पाहता जिल्हा परिषद गट हा रोहित पाटील यांच्याकडे गेलेला आहे. त्याच्यामध्ये रोहित पाटील गटाचे उमेदवार विजय विश्वास धेंडे हे तिथं निवडून आलेले आहेत, तर संजय काका पाटील गटाचे उमेदवार प्रवीण महेश धेंडे हे तिथं पराभूत झालेले आहेत. जो सावळत जिल्हा परिषद गट होता तो अनुसूचित जाती वर्गासाठी आरक्षित होता. त्या आरक्षणाच्या जागेवरती एकूण 5 उमेदवार तिथं रिंगणामध्ये होते. त्याच्यामध्ये प्रवीण धेंडे, विजय धेंडे, त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रशांत सदामते होते, भारतीय जनता पार्टीकडून पोपट मारुती हंकारे होते, तर चंद्रकांत रावसाहेब सरवदे हे अपक्ष उमेदवार होते. एकूण 5 उमेदवारांच्या पंचरंगी लढतीमध्ये तिथं रोहित पाटील गटाने त्यांचे जे उमेदवार होते ते विजय विश्वास धेंडे हे तिथं विजयी झालेले आहेत, तर तिथं संजय काका पाटील गटाचे उमेदवार प्रवीण धेंडे हे पराभूत झालेले आहेत. एकूण सावळत जिल्हा परिषद गटाचा जर निकाल पाहिला तर सावळत जिल्हा परिषद गट हा आमदार रोहित पाटील गटाकडे गेलेला आहे, तर सावळत पंचायत समिती गण आणि वायफळे पंचायत समिती गण हे 2 मोठे गण माजी खासदार संजय काका पाटील गटाकडे गेलेले आहेत. त्यामुळं हा जो निकाल आहे तो नक्कीच आमदार रोहित पाटील यांना धक्का देणार आहे, तर संजय काका पाटील गटाला एक सुखद धक्का देणार आहे. आत्तापर्यंतचे जे निकाल आपल्या हाती आले त्याच्यामध्ये मांजर्डे जिल्हा परिषद गट आणि सावळत जिल्हा परिषद गट यामध्ये मांजर्डे जिल्हा परिषद आणि सावळत जिल्हा परिषदच्या या दोन्ही ठिकाणी रोहित पाटील आमदार गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत, तर मांजर्डे पंचायत समिती गणामध्ये 1 तर सावळत जिल्हा परिषद गटामध्ये 2 असे संजय काका पाटील गटाचे 3 पंचायत समितीला उमेदवार निवडून आलेले आहेत.